नमस्कार. तर तुम्ही अशी फक्त 2 ते 3 साहित्यात बनणारी कैरीची आंबट गोड चटणी बनवली तर तुम्ही नक्कीच पुन्हा पुन्हा बनवून खाल. तर ह्या आंबट गोड चटणीसाठी इथे तोतापुरी कैरी घेतली आहे. आता ह्या कैरीची उष्णता कमी करण्यासाठी साधारण अर्धा तास तरी कैरी पाण्यात भिजत ठेवायची. अर्ध्या तासाने कैरी पाण्यातून बाहेर काढून तिचा वरचा भाग स्वच्छ करायचा आणि कैरी सुद्धा कपड्यांनी छान पुसून घ्यायची. नंतर वरचा देठाचा भाग कापून घ्यायचा आणि कैरी कापून घ्यायची. कैरीची मधली कोय काढून घ्यायची, वरची साल तासून घ्यायची. कैरीचे लहान मोठे तुकडे करायचे. कैरीच्या मधल्या भागाच्या कडक फोडी आहेत त्या बाजूला ठेवायच्या आणि चटणीसाठी फक्त नरम फोडीच घ्यायच्या. आता ह्या कापलेल्या फोडी मिक्सरवर पल्स मोडवर जाडसर वाटून घ्यायच्या. हा वाटलेला किस एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि मोजून घ्यायचा. तसंच ज्या कडक जाडसर फोडी होत्या त्या सुद्धा वेगळ्या मिक्सरमध्ये घालायच्या. त्यात 1 चमचा साखर घालायची, किंचित सेंधव मीठ घालायचं, थोडं साधं मीठ घालायचं आणि पाणी घालून मिक्सरला बारीक वाटायचं. तर इथे वाटलेलं मिश्रण एका ग्लासात गाळून घ्यायचं. त्यात बर्फ आणि पाणी ओतून छान मिक्स करून घ्यायचं. असं उरलेल्या कैरीचं हे थंडगार सरबत तयार झालं. आता चटणीसाठी एक कढई गरम करायची. त्यात 3 ते 4 मोठे चमचे तेल गरम करायचं. तेल गरम झालं की अर्धा लहान चमचा राई घालायची, पाव चमचा मेथी दाणे आणि पाव चमचा हिंग घालायचा. फोडणी छान बसली की लगेचच कैरीचा किस मंद ते मध्यम आचेवर परतायचा. आता झाकण न लावता चांगली परतून घ्यायची. कैरी थोडी शिजायला आली आणि कैरीचा थोडा रंग बदलला की त्यात अर्धा चमचा हळद घालायची आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं. मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता मिश्रणाला सुंदर रंग चढलाय तर आता ह्यात गूळ घालायचंय. 1 मोठी वाटी कैरीसाठी अर्धी वाटी गूळ घ्यायचा. कैरी आंबट असेल तर जास्त गूळ घालायचा. गुळाऐवजी साखर घेतली तरी सुद्धा चालेल. आता हे गूळ मध्यम आचेवर वितळेपर्यंत परतायचं. साधारण 7 ते 8 मिनिटात गूळ वितळलंय आणि मिश्रणाचा रंग सुद्धा बदलला. गूळ वितळलं की मिश्रण हातावर घेऊन चेक करून बघायचं. मिश्रणाला एकतार येते की नाही ते पाहायचं. पण ह्याचा पाक करायचा नाही, फक्त एकतार येईपर्यंतच मिश्रण शिजून घ्यायचंय. असं 2 ते 3 वेळा चेक केल्यावर आता मिश्रण बरोबर झालंय. आता गॅस बंद करून बंद गॅसवर मिश्रण सतत ढवळायचं. थोड्या वेळाने मिश्रणाची चव घेऊन मिठाचं प्रमाण ऍडजस्ट करायचं. नंतर मिश्रण सोसवेल एवढं गरम असतानाच किंवा मिश्रणाची वाफ निघून गेल्यावर त्यात 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची, 1 चमचा लाल तिखट घालायचं. मसाले छान मिक्स केल्यावर चटपटीत अशी कैरीची आंबट गोड चटणी तयार झाली आहे. ही भाकरी, पराठा किंवा चपातीला लावून सुद्धा खाऊ शकतो किंवा पोहे उपमा सारख्या पदार्थांबरोबर खाऊ शकतो. जेवणाची लज्जत वाढवणारी ही आंबट गोड चटणी तुम्हाला आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.